वर्षांपासून संघर्ष सुरू होता। मी तरी जेव्हा राजकारणामध्ये आलो तेव्हा विधान भवन पाहिलं नव्हतं, मंत्रालय पाहिलं नव्हतं, पण मागे आम्ही बॅनर लावायचो की विधान भवनामध्ये जायचं आहे। 2009ची मी विधानसभा लढवली, पण मुंबईला मी कधी आलो नव्हतो, विधान भवन कधी पाहिलं नव्हतं। मग परत मी 2012ला विधान भवन पाहिलं, मंत्रालय पाहिलं। प्रत्येकाची इच्छा असते, जो राजकारणामध्ये आहे, जो सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करतो, त्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की एकदा ना एकदा आपण विधान भवनामध्ये जावं, विधानसभेचा सदस्य म्हणून जावं। आता मी 3 निवडणुका विधानसभेच्या हारलो होतो, लोकसभेची एक निवडणूक हारलो। आता माझे नेते माननीय देवाभाऊनी, भारतीय जनता पार्टीनं, महायुतीनं मला जतमध्ये संधी दिली निवडणूक लढण्याची, आणि जत तालुक्यातल्या, जत मतदारसंघातल्या जनतेनं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला स्वीकारलं। ना माझं तिथं घर आहे, ना माझं मतदान यादीमध्ये नाव आहे, ना माझ्या आईचं नाव आहे, ना माझ्या भावाचं नाव आहे। माझा मतदारसंघ पूर्णपणे वेगळा, आणि मला जतमध्ये संधी मिळाली। तिथल्या लोकांनी मला 40,000च्या फरकानं मला विधान भवनामध्ये पाठवलंय। माझ्यासाठी हा आज आनंदाचा दिवस आहे। आज शपथविधी होतोय सभागृहामध्ये, तर निश्चितपणे माझी जबाबदारी पण वाढते। आम्ही ताकदीनं जत विधानसभा मतदारसंघापर्यंत शरद पवारांचं सातत्यानं तिकडे लक्ष होतं, कोण उभा राहायला पाहिजे, कुणाला काय टॉनिक दिलं पाहिजे, कुणाला इंजेक्शन दिलं पाहिजे। सुप्रिया सुळे, जयंत पाटील सगळेच लावून होते की गोपीचंद पडला पाहिजे। अरे मी कसा पडणार, लोकांनी पाडलं पाहिजे ना। लोकांनी ठरवलं होतं, पवारांनी किती जरी विरोध केला तर गोपीचंदला सभागृहात पाठवायचं। 40,000च्या फरकाने मला पाठवलं। आता त्यांचा नातू 1000 मताला आलाय, एक नातू 1.25 लाख मतांनी पडलाय। माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता दुसऱ्या मतदारसंघात जाऊन सुद्धा तिथल्या लोकांनी 40,000च्या फरकाने पाठवलेला आहे। त्यामुळे लोकांचा विश्वास माझ्यावरती, देवाभाऊंच्या वरती, नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती आणि महायुतीच्या वरती आहे। निश्चितपणे त्यांनी किती जरी प्रयत्न